नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द चॅनल फिट फूडी ट्रॅव्हलर. आणि तुमच्या खूप खूप प्रेमाबद्दल धन्यवाद मागच्या व्हिडिओवरती. तर आजपासून सिरीज आपण सुरू करतोय ती आहे ट्रॅव्हल पॅकिंग सिरीज. 1 दिवसाचं पॅकिंग असू दे किंवा 10 दिवसाचं पॅकिंग असू दे, माझ्या या पुढच्या सगळ्या व्हिडिओजच्या टिप्स तुम्हाला खूप खूप उपयोगी पडणार आहेत. त्याच्यामुळे ही जी सिरीज आहे ती नक्की बघत राहा. दर 2-3 दिवसांनी मी नवीन व्हिडिओज याच्यावरती अपलोड करणार आहे. हे जे व्हिडिओज असणार आहेत ना ते खूप रॉ आणि खूप विदाउट मच एडिटिंग असणार आहेत, कारण की हे मी जे माझ्या रेग्युलर आयुष्यामध्ये ट्रॅव्हलिंग करताना मी ज्या टिप्स वापरते त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही खूप सगळं असं तुम्हाला एडिटिंग वगैरे दिसणार नाही. त्याच्या उलट तुम्हाला छानपैकी मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे भरपूर साऱ्या, आणि त्याचबरोबर मी तुमच्याबरोबर टिप्स पण शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ कुठला माहितीये तुम्हाला सांगते. आजचा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्वाचा पण तरीही खूप इग्नोर्ड असा टॉपिक आहे याचा. त्याचं नाव आहे ट्रॅव्हलिंग करताना फर्स्ट एड बॉक्स, म्हणजेच आपलं जे मेडिकल किट असतं, मेडिसिनचं किट असतं, त्याच्यामध्ये आपण काय कॅरी करावं. अनेकदा असं होतं की 1 दिवसाची ट्रिप असू दे, ट्रेकिंग असू दे किंवा कुठेही जाणार आपण असू दे, त्यावेळेला आपण सगळं घेतो, कपडे घेतो, शूज घेतो, ऍक्सेसरीज घेतो, पर्स घेतो, पण सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात त्या म्हणजे मेडिसिन्स. कारण की कधी तब्येतीला आपल्या काय होईल, हवामान बदलतं, तिथली भौगोलिक परिस्थिती बदलते, त्याच्यानुसार आपली बॉडी रिॲक्ट करायला लागते. त्याच्यामुळे कधी काय होईल हे सांगू नाही शकत. त्याच्यामुळे आपल्याकडे कायम ट्रॅव्हलिंग करताना फर्स्ट एड बॉक्स असायला हवा असं माझं म्हणणं असतं. त्यामुळे मी सांगितलं तसं की वेदर हे 1 डे ट्रिप असेल की आम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी येणार असू किंवा 10-12 दिवसांची ट्रिप असू दे, ह्या सगळ्या गोष्टी मी नेहमी कॅरी करते. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज या सिरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मंडळी. हा आहे माझा छोटूसा आजीबाईचा बटवा जो की मी ट्रॅव्हलिंग करताना कॅरी करते. अर्थातच हे सगळं नेट पॅकिंग केलेलं असतं. आज मला तुम्हाला सगळं दाखवायचं, सो हे थोडंसं अस्ताव्यस्त आहे, सो प्लीज फॉरगिव्ह अबाउट इट. सगळ्यात महत्वाची गोळी आहे की टॅबलेट्स आधी कुठल्या घेऊन जाते त्या मी सांगते. बाय द वे, यातल्या टॅबलेट्स असा असू शकतात की तुम्ही कदाचित त्याच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या घेऊ शकत असता, तर डॉक्टरना प्लीज डू रेकमेंड. आय एम नॉट अ डॉक्टर, बट मी माझ्या डॉक्टरना विचारून या सगळ्या ज्या नॉर्मल आपण ज्या मेडिकलमध्ये ऑन द काउंटर मिळतात त्याच आहेत या, आणि SOS बेसिसवरती आहे. सगळ्यात महत्वाची ट्रॅव्हलिंग करताना माझ्यासाठी मला खूप लागते ती गोळी म्हणजे विच इज अ पेन किलर. आयमॉल प्लस वापरते मी ॲज अ पेन किलर. आमच्या घरात सगळ्यांना ह्या टॅबलेटचा गुण येतो. डोकं दुखत असू दे, हातपाय दुखत असू दे, बॉडी पेन असू दे, अदरवाईज काय म्हणत काहीही दुखत असू दे, तुमचं पाठ, कंबर, पोट, सगळ्यावरती ही गुणकारी गोळी आहे. ती आहे आयमॉल प्लस. ही डॉक्टरनीच रेकमेंड केलेली आहे. खूप चांगली पेन किलर ही आहे. त्याच्यानंतर आहे सायक्लोपाम. स्पेशली पिरियड्समध्ये वगैरे जर पोट दुखलं तर सायक्लोपाम ही खूप युजफुल ठरते. त्यानंतर तुम्ही म्हणाल की ही काय छोटी गोष्ट कॅरी करते, तर ही आहेत या लसूणच्या गोळ्या मिळतात, ज्या की समजा असं होतं की हीट खूप वाढली तर त्या दिवशी आपला डोळा दुखतो किंवा डोळे चरचरतात. रात्री हे मस्तपैकी रूमवरती आल्यानंतर घालून डोळ्यामध्ये झोपायचं आणि यू विल बी फाईन नेक्स्ट मॉर्निंग. सो या ते कॅरी करते मी. दुसरी आहे क्रोसिन. अगेन डॉक्टरना विचारूनच आली की कधी कधी फिवरिश वाटतं, खूप एक्झर्शन होतं, त्यामुळे रात्री टॅबलेट घेतली की बरं वाटतं. सो क्रोसिन किंवा डोलो 650 इन केस जर आपल्याला खूपच फिवर किंवा थंडी वगैरे वाजायला लागली तर त्याच्यासाठी आपण कॅरी करू शकतो. दुसरी आहे एंट्रोकिनोल आणि लोमोटिल. पोट बिघडल्यानंतरच्या या ज्या आहेत त्या गोळ्या आहेत. अर्थातच ह्या ऑन द काउंटर मेडिकलमध्ये मिळतात, पण अशा ठिकाणी जर तुम्ही गेलाय की जिथे मेडिकल नाही आहे जवळपास आणि तुम्ही खूप लांब एखाद्या ठिकाणी आहात, तर तुम्ही काय करा, त्याच्यामुळे तुमच्याबरोबर ट्रॅव्हलिंगमध्ये फर्स्ट एड किट असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या टॅबलेट्स की समजा रात्री काय व्हायला लागलं, अचानक सकाळी काय व्हायला लागलं, तुम्हाला बाहेर जायला अजून वेळ आहे, एअरपोर्टवरती काय व्हायला लागलं, तर पटकन या टॅबलेट्स तुम्ही घेऊन तेवढ्यापुरतं डॉक्टरकडे जाण्यापर्यंत तुम्हाला बरं वाटू शकतं. सो ह्या ज्या पोटदुखीच्या, पोट बिघडण्यानंतरच्या गोळ्या आहेत त्या मी नेहमी कॅरी करते. त्याच्यानंतर सायक्लोपाम मी सांगितलंच. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही ORS. येस, ORS आणि एनर्जल ही दोन्ही पाकिट आम्ही कॅरी करते. वेदर इंटरनॅशनली आम्ही जात असू देत किंवा जवळपास कुठेही आम्ही 1 दिवसाच्या ट्रिपसाठी जात असू दे, ORS आणि एनर्जल. त्याच्यानंतर बँडेड नेहमी लागतं. आता रिसेंटलीच मला असा अनुभव आला की आम्ही राऊतवाडी धबधब्याला गेलो होतो आणि अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे बँडेड नव्हतं. आदित्यला तिथे लागलं, धबधब्यात उतरायला गेला आणि त्याचा पाय सटकला. काही झालं नाही त्याला, फार खरं जरासं पायाला स्वेलिंग आलं आणि खरचटलं वगैरे. तर त्यावेळेला माझ्याकडे बँडेड नव्हतं, पण इतर वेळेला मी नेहमी कॅरी करते. तिथे आम्ही धबधब्याला जाणार होतो म्हणून मी ते कॅरी केलेलं नव्हतं. तर अशामुळेच मी नेहमी म्हणते की या गोष्टी सगळ्या आपल्याकडे पाहिजे.
सो मी पोटदुखी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं. त्याच्यानंतरच आहे वोमिस्टॉप. माझ्यासारखेच जर तुम्ही असाल ज्यांना मोशन सिकनेस आहे तर तुमच्यासाठी ही गोळी आहे. वोमिस्टॉप किंवा अवोमिन वगैरे सारख्या पण गोळ्या मिळतात, त्या तुम्ही कॅरी करू शकता. सो उलटी, पोटदुखी, त्याच्यानंतर एक ओव्हरऑल पेन किलर, सर्दी तापावरची गोळी, तर अशा मेफ्तार पास पण तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता. दॅट इज ऑल्सो गुड वन टॅबलेट. ओके, आता त्याच्यानंतर माझ्याकडे आहे ते म्हणजे ओलिनीचा स्प्रे. पाय मुरगळला, पाठ दुखतीये, कंबर दुखतीये, हात मुरगळला वगैरे वगैरे हे सगळं झालं तर पटकन स्प्रे मारून यांना रिलीफ मिळू शकतो. सो वोलिनीचा स्प्रे आणि ऑक्झाल्जिन म्हणून एक क्रीम येतं की ज्यानं मसल पेन काही असेल तर ते कमी होतं. हे मला ऑर्थोपेडिकनेच दिलेलं आहे. सो दिस वन इज ऑल्सो गुड. ह्याने खरंच खूप चांगला रिलीफ मिळतो. अर्थातच स्प्रे असेल तरी पण चालू शकतं. आयोडेक्स पण मी कॅरी करते, कारण इन केस एखाद्याला जर आयोडेक्स सूट होतंय असं वाटलं तर दॅट इज ऑल्सो. सगळ्यात महत्वाचं ऑइंटमेंट, बँडेड तर असतंच पण त्याच्याबरोबर सोफ्रामायसिन ह्याच्यातली छोटीशी पण मिळते आजकाल, तर ती पण मी कॅरी करते. कारण की जर खोल कुठली जखम झाली किंवा खरचटलं वगैरे तर सोफ्रामायसिन वगैरे खूप बरं पडतं. सो त्याच्यामुळे सोफ्रामायसिन आणि बँडेड. कधी कधी मी गॉज आणि अशी छोटीशी कात्री पण माझ्याकडे, ती पण कॅरी करते इन केस जर खूप लांब आम्ही ट्रॅव्हल करणार असू तर त्या पण गोष्टी जर 4-5 दिवसांसाठी असतील तर त्या पण मी बरोबर कॅरी करते. सो या त्याच्यानंतर आहे कॅन्डिडचं क्रीम. हे एक त्वचेचे काही विकार असतील किंवा जर कुठे खाज सुटली वगैरे तर पावसाच्या दिवसात स्पेशली जर ट्रॅव्हलिंग करणार असेल तर कॅन्डिडची क्रीम आणि पावडर या दोन्ही गोष्टी मी बरोबर कॅरी करते. आणि हे आहे रिच म्हणून. हे स्पेशली लहान मुलांचं मी वेगळा व्हिडिओ करावा का ह्याच्यातच कदाचित पुढे सांगेन मी. तर हे लहान मुलांचं इचिंग आपण पण लावू शकतो. जर इचिंग होत असेल, कुठे खाजत असेल तर पटकन ह्यानं इचिंग कमी होतं. कधी कधी कुठली झाडं वगैरे आपल्याला माहित नसतात, मुलं त्याला पटकन हात लावतात आणि नंतर ते त्याला खाज सुटते अंगाला आपल्या, तर त्याच्यासाठी ते जे आहे ते क्रीम तुम्ही कॅरी करू शकता. त्याचसारखं डर्मिकूल म्हणजे जर प्रिकली हीटवरती उन्हाळ्यात स्पेशली ट्रॅव्हलिंग करताना घाम खूप येतो, घामोळ्या येतात, त्याच्यामुळे मग डर्मिकूल किंवा नायसिल सारखे जे प्रिकली हीटच्या पावडर्स असतात त्या मी ऑलवेज माझ्याबरोबर असतात. आणि सगळ्यात महत्वाचं आहे हे मल्टीविटॅमिन्स. अर्थातच एका ब्रँडनं मला हे दिलेलं आहे, विश्वामेडनं. सो हे पण खूप चांगले मल्टीविटॅमिन्स आहेत. सो मी हे पण माझ्याबरोबर कॅरी करते. बरं, आता लहान मुलांसाठी काय आपण कॅरी करू शकतो ते पण सांगते. सगळ्यात महत्वाचं ते इचिंगवालं जर मी तुम्हाला सांगितलंच की इचिंग फ्रीचं क्रीम आहे. त्याच्यानंतर आहे हे पोट बिघडल्यानंतरचे सॅशे. हे इझिली पेडियाट्रिशियनकडे जर तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला प्रिस्क्राईब करतात. हे आहे स्पोरलॅक म्हणून. तर साधारण 5 वर्षांपर्यंत खूप चांगले वर्क होतात टॉडलर्ससाठी. सो पोट बिघडल्यानंतर द्यायचे सॅशेट आहेत, पाण्यातून द्यायचे असतात. ते मोस्ट इम्पॉर्टंट इज मॉस्किटो रिपेलंट. आजकाल कुठेही गेलं तरी डास वगैरे असतात. सो हे आपण कपड्याला रब करू शकतो आणि हे खूप चांगले वर्क होतात. त्यानंतर कोलिकेड म्हणजे किंवा पोटदुखी मुलांना बाहेर गेल्यानंतर खूप होते, कारण की खाणं पिणं बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा हा प्रॉब्लेम येतो की एखादा पदार्थ खाल्लाय पण तो पचला नाही, मग पोट बिघडलं किंवा दुखायला लागलं. तर त्याच्यामुळे पोटदुखी आणि पोट बिघडण्यावरच्या ज्या गोळ्या औषधं आहेत त्या नेहमी आपण कॅरी करावं असं मला वाटतं. आणि त्याचनंतर फिवर आणि सर्दी, कोल्ड पकडते, एसीचं आपण टेम्परेचर प्रत्येक ठिकाणी मॅनेज नाही करू शकत, त्याच्यामुळे मी ताप आणि सर्दीवरच्या ज्या गोळ्या औषधं आहेत लहान मुलाच्या त्या नेहमी कॅरी करते. बाय द वे, कसा वाटला हा व्हिडिओ आपण इथे एंड करतोय. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असाच एक व्हिडिओ की टॉयलेटरीज कुठल्या कॅरी कराव्या ट्रॅव्हलिंग करताना, स्पेशली जर आता आजकाल सगळीकडे हॉटेल्समध्ये प्रोव्हाइड करतात, बट तरी पण जर कुठे प्रोव्हाइड करत नसतील, अशा ठिकाणी तुम्ही जाणार असेल, एखादं बीच रिसॉर्ट, ट्रेकिंग वगैरे अशा ठिकाणी जाणार असेल तर तिथे तुम्ही काय काय कॅरी करू शकता ह्याचा कदाचित मी शॉर्ट व्हिडिओ करेन किंवा लॉंग व्हिडिओ सुद्धा करेन. कसा वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही अजून काय काय कॅरी करू शकता, या व्हिडिओमध्ये तुम्ही काय अजून ऍड कराल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.